निखिला आणि आजची महत्त्वाची बातमी जेपी नड्डा आणि सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली। 10 मिनिटे ही चर्चा झाली आहे। जेपी नड्डा यांनी कोकरोच जनता पार्टीला आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे। सकाळी 11:50 पासून कोकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू आहे असं नड्डा यांनी म्हटलंय। सीजेपीच्या शिष्टमंडळाने 4 वाजता लिखित स्वरूपात आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत असं नड्डा यांनी म्हटले। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं सीजेपीने म्हटलेलं आहे। अभिजित तिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरकार आमच्या मागण्यांवर विचार करेल याची खात्री आहे असं कोकरोच जनता पार्टीने म्हटलंय। जंतर मंतरवरील आंदोलनावर कारवाई होणार नाही, नड्डांनी हे आश्वासन दिल्याचं सीजेपीने म्हटलंय। अधिक माहितीसाठी थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, एकीकडे नड्डा यांच्याशी चर्चा झाली आहे, त्याचबरोबर जे आंदोलन झालं ज्यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असं नड्डांनी आपल्याला सांगितलं, असं सीजेपीच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी स्पष्ट केलंय। अगदी निखिला, जेपी नड्डा यांच्यासोबत जेपी नड्डा यांनी सरकारच्या वतीने आंदोलकांशी चर्चा केलेली आहे आणि तुमचं आंदोलन थांबवा अशा पद्धतीची विनंती जेपी नड्डा यांच्याकडनं सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। पण आंदोलकांची हीच प्रमुख मागणी आहे किंवा हीच प्रमुख भूमिका आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, ही त्यांची मागणी त्यांनी जेपी नड्डा यांच्या समोर ही मांडलेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला आहे की आंदोलकांकडनं सांगितलं गेलं की आज आम्ही आंदोलन केलं त्यावेळी लाठीचार्ज पोलिसांकडनं केला गेला किंवा जे सुरक्षा यंत्रणा ज्या होत्या त्यांच्याकडनं आंदोलकांवरती लाठीचार्ज केला गेला, ती अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे। अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांच्या वतीने जेपी नड्डा यांच्या समोर मांडली गेली। असंही जेपी नड्डा यांच्याकडनं सांगितलं गेलं की जे सगळे आंदोलकांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या कोणावरतीही गुन्हा दाखल केला जाणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन। नक्कीच, धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल। तर सरकार आमच्या मागण्यांवर विचार करेल याची खात्री आहे असं कोकरोच जनता पार्टीने म्हटलंय। मात्र आपलं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं युवाओं के और नौजवानों के भविष्य के साथ खिलवाड़ होगी। यही आपका विकसित भारत है क्या? आपके किसी सांसद को हिरासत में भी लिया गया जंतर मंतर में? हमारे सांसद, ये युवा सांसद जितने हमें दिखाई दे रहे हैं, सांसद कौसाम्बी हमारे बगल में खड़े हैं, सांसद संबल, एटा, इकरा हसन, मैनपुरी सांसद, ये सब लोग थाने में बैठा दिए गए थे। इन्होंने तस्वीर देखी, राजीव राय जी, इन्होंने तस्वीरें देखी हैं, बच्चों से मिले हैं। हमारे मुजफ्फरनगर के एमपी साहब धर्मेंद्र यादव, तो ये सभी सांसद गए थे और बच्चों से मिले हैं, बच्चों की हालत देखी कि बच्चों की हालत क्या है, किस तरीके से पीटा गया। बता रहे बेटियों की और बहनों के साथ कपड़े फाड़ दिए इन्होंने। वो कौन लोग थे जो प्राइवेट ड्रेस में थे? इसकी जांच कौन करेगा? जो कपड़े फाड़ रही थी फोर्स या कपड़े बदल करके जो फोर्स आई थी वो कौन थे? वो तो एक साजिश है और आंदोलन को खत्म करने के लिए कि आम युवा इस आंदोलन से न जुड़ जाए, उसको खत्म करने के लिए साजिश है ये। बहुत धन्यवाद। तर पुणे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा सीजेपीच्या समर्थनार्थ तरुणांनी आंदोलन केलेलं आहे। पुणे स्टेशन परिसरामधील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते। थेट आपण पुण्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, दिल्लीमध्ये सीजेपीचं जे आंदोलन झालं त्यानंतर आज पुण्यात देखील त्याचे पडसाद उमटले, अनेक तरुण यासाठी रस्त्यावर उतरले। निश्चितच पुण्यात देखील आपण पाहू शकतो कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थनार्थ या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थी एकत्रल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि विविध विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो जोरदार अशी घोषणाबाजी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी एकच आहे, अर्थात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी या सर्व विद्यार्थी संघटनांची, या आंदोलक विद्यार्थ्यांची आहे। आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या हातामध्ये एक आणि या ठिकाणी केंद्र सरकार निषेधार्थ घोषणाबाजी देखील केली जात आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील आंदोलनाच्या झालेला आहे, कारण विद्यार्थी संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। कारण
सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि पोलिसांसमोर देखील मोठं आव्हान असणार आहे. या सगळी इथून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र विद्यार्थ्यांची संख्या ही हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पद्धतीने दिल्लीत कॉर्पोरेट जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि या आंदोलनावरती पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे नक्कीच त्याच्या धन्यवाद निषेधार्थ योगेश. पुणे स्टेशन परिसरामध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ तरुणांनी इथे आंदोलन केलेलं आहे. मोठ्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी झाले. जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. पोलिसांकडून शिवीगाळ मारहाण झाल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. जंतर मंतरवर जॅमर बसवण्यात आले. परिसरातील इंटरनेट सेवा देखील पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती.